सेव्ह कर एक दोनच काढ जास्त नको एक तिकीट कशाला मॅडम? तसेच मंचावर उपस्थित सगळ्या मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी फोटोचे पूजार्पण करावे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पवार सर यांचे स्वागत नीलिमाताई करतील अशी मी तिला आमंत्रित करते. तसेच शेंडे सर यांचे स्वागत जयश्री बेसरूम सेकंडची विद्यार्थिनी करतील अशी मी तिला विनंती. कर्पे मॅडम यांचं स्वागत वृषाली करतील अशी मी सर यांचे स्वागत कोल्हेकर सर यांचे स्वागत प्रतीक्षा करतील अशी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वांना शिक्षक
हार्दिक शुभेच्छा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी मुनिजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी मुनिजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित अपूर्व घडले, पूर्वनियोजित अपूर्व घडले. सावरल्या नजरा, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. अभियंता त्याचा पण स्पेशल काय दिवस आहे, किंवा वकिलाचा पण काय स्पेशल डे असते. आपण त्या दिवशी त्या व्यक्तीविषयी काय करतो, त्याचं महत्त्व आहे, त्याची जबाबदारी आहे, ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. तशाच प्रकारचा आजचा जो दिवस आहे तो म्हणजे शिक्षक दिवस. आणि आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये या सर्वांमध्ये कुठंतरी शिक्षकांचं महत्त्व आहे ना. आपण जर पाहिलं तर आपले आईवडील हे आपले पहिले काय शिक्षक आहे, ज्यांनी आपली सुरुवात केली, ज्यांनी आपल्याला घडवलं आहे. त्यानंतर आपण शिक्षण घेत आहे. या फील्डमध्ये पण आपल्याला अनेक शिक्षकांचं मार्गदर्शन सहकार्य लाभत असते. आणि खरोखर आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न आपल्या आईवडिलांकडून आणि आपल्या गुरुजनांकडून निश्चितच करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या व्यक्ती असतो जो आपले पाय समोर नेण्याचा, म्हणजे तुला जमेल, तू करू शकते, हे आपण म्हणजे आपले शिक्षकच आपल्याला सांगतात. आपली विसरल्यामुळे आज आपण त्या अंधकाराकडे वाटचाल करत आहोत, प्रकाशाकडे वाटचाल नाही करत आहे. आज आधुनिक युगामध्ये आहे, स्वातंत्र्य भारताचे आपण ज्वलंत नागरिक आहोत, पण अंधकार आपण स्वीकारलेला आहे. प्रकाशमय विसरण्याचा प्रयत्न केलेला होता. तर त्यांना जे श्रीकृष्णांच्या परमेश्वराच्या पंच अवतारामधून 5वे अवतार चक्रधर स्वामी होते, तर जेव्हा भूमीसोबत विलीन झाले चांगदेव हे पंच अवतारामध्ये 3रे अवतार होते. ते विलीन झाल्यानंतर पूर्ण विद्या, जे मी सुरुवातीला बोलताना म्हटलं आहे का, हे सर्वज्ञ होते, तत्वज्ञ होते. आणि त्यांना शिक्षकाबद्दल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. पहिली आपण जेव्हा जन्माला येतो तर पहिली गुरु आपली माता असते. माता जशी आपल्याला 9 महिने आपल्याला गर्भामध्ये ठेवते, आपलं गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये आपले पालन पोषण करते, त्याच पद्धतीने तुम्ही जसं MSWचे विद्यार्थी आहेत तर 2 वर्षे आमच्या हृदयपिंडामध्ये राहतात, 3 वर्षे. परमपूज्य श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मी 2 मिनिटात संपवणार आहे, बागून गडबड नाही आली पाहिजे. डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल शिक्षण संस्था द्वारा संचालित मातोश्री अंजनाबाई मुंदाबळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड राष्ट्रीय सेवा योजना या योजनेच्या माध्यमातून आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाकरिता उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मोड सर, प्रमुख वक्ते डॉक्टर शेंडे सर, मदापुरे सर, केने सर आणि समस्त शिक्षक वृंद आणि शिक्षकोत्तर वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण दुहेरी कार्यक्रम सादर करत आहोत. आणि या दोन्ही विषयाला सरांनी, प्रमुख जे वक्ते होते शेंडे सरांनी चांगल्या पद्धतीनं हात लावलेला आहे. त्यामुळं या विषयाच्या संदर्भात आपल्याला एक विषय घेतो आपण शिक्षक दिनाचा. शिक्षक दिन हा आपण कशासाठी साजरा करतो आणि याचं औचित्य काय आहे आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये शिक्षक दिनाचं काय महत्त्व आहे, या संदर्भात 1-2 जर लोकांचं मनोगत जर आलं असतं तर थोडं आम्हालाही भावना समजल्या असत्या की विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय असतं. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मातोश्री अंजनाबाई मुंदाबळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड या ठिकाणी आपण आपल्या महाविद्यालयात 2 कार्यक्रम एकत्र संयुक्तपणे आपण घेतो. एक म्हणजे सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन आहे आणि दुसरे आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती.
दोन्ही युवतींना आपण या ठिकाणी प्रणाम करतो आणि माझ्या दोन शब्द जास्त वेळ घेणार नाही. दोन शब्द बोलली आणि मी बोलतो. तर आपण जर बघितलं चक्रधर स्वामींच्या बाबतीमध्ये चक्रधर स्वामींनी हे कार्य का केलं. आता पहिला मुद्दा असा आहे की वैदिक जो काळ होता भारतीय समाजाचा जर सर्वात मोठं नुकसान झालं असेल तर वैदिक काळात झालेला आहे. हे मी मान्य करतो आणि सर्व वाचकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. आणि वैदिक काळामध्ये अस्पृश्यता, अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, महिलांना दास्यत्व होतो हे त्यांच्या लोकांना दिसून आलं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा कार्य करायला सुरुवात केली. हा पहिला मुद्दा आहे. 1194 त्याचा जन्म आहे आणि त्यानंतर हा या काळामध्ये हा वैदिक काळ होता. या वैदिक काळामध्ये अशा प्रकारचा समाज भुरसटलेला होता आणि भुरसटलेला असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कार्याला सुरुवात केली. आणि शिंदे शिक्षक दिनानिमित्त अतिशय अंतकरणातून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सर्व मुली डॉक्टर राधाकृष्ण आणि माहिती सांगितली आपल्याला. तसेच आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आपण आजच्या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. गुरु विज्ञान ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुने जिथं दिलेले ज्ञान तिथेच खरं तीर्थस्थान. आज झालेल्या सर्व विद्यार्थी, आज झालेल्या मॅडम झालेल्या होत्या त्यांचे आभार मानते. वृषाली, जयश्री, भाग्यश्री, अंकिताताई, सोनूताई, चेतनाताई यांचे मी मनापूर्वक आभार मानते. व प्रास्ताविक ठाकरे सर यांनी केले त्यांचे सुद्धा मी आभार मानते. व माझी मैत्री तनुश्री गजबिये हिने मनोगत व्यक्त केले तिचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. तसेच शेंडे सर यांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितले त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि अंकिताताई हिने संचालन केले तिचे सुद्धा मी आभार मानते. व इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व इथे जमलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा मी आभार मानते. व माझे मैत्रिणी यांचे सुद्धा मी मनापूर्वक आभार मानते. व कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करते. सगळे जाऊ